नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. गौरी आता आलेली असते राजनला भेटायला आणि स्वतःचं तोंड लपवून हळूहळू ती राजनच्या घरामध्ये शिरते आणि आता राजनपर्यंत जाण्याचा ती प्रयत्न करत असते. म्हणते काहीही करून चिठ्ठी त्यांच्याच हाताला लागू दे म्हणजे झालं. त्या कामिनीच्या हाताला लागली तर अवघड होऊन बसणार. आता मात्र गौरीला काळजी वाटत असते. ते काम करणारे लोक असतात, त्यांना ती गौरी नावाची चिठ्ठी सापडलेली असते. ती बाई गौरी असं नाव वाचते आणि चिठ्ठीच वाचायला लागलेली असते. तिच्याबरोबर काम करणारा माणूस आहे. तो काय ग चिठ्ठी बिठ्ठी वाटच बसलीये, काम करायचं नाही का? किती कामं पडलीत. ती बिचारी परत तो कागद आहे तसंच करते आणि कचऱ्यात टाकून आता कामं करायला लागते. गौरी आता तोंड लपवून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असते. तुम्हाला सांगायचंय की कमळीच तुमची मोठी लेक आहे, या घरची मोठी नात आहे असं सांगण्याचा आता प्रयत्न करत असते गौरी. पण तिथपर्यंत तिला जायला चान्स नसतो, कारण ती घरात जाणार कसं, कारण इथून तिथून माणसं असतात. आता कामिनी फोनवर बोलत असते आणि फार महत्वाचं काहीतरी चाललेलं असतं. कामिनीने कोणास तरी शोध घ्यायला लावलेलं असतो आणि त्या गुंडांना म्हणते जर आता ती सापडली नाही ना तर टंगड्या तोडून हातात देईन आणि सिग्नलवर भीक मागायला लावेल. एक काम झट जमत नाही, एक काम तरी नीट करून बघा रे. आणि मी कामिनी आहे, मी जे बोलते ते मी करूनच दाखवते. त्या लोकांना चांगलं झाडलेलं असतं हिने आता. आणि आता म्हणते की काम झालंच पाहिजे मला, तरच मला फोन लावायचा. कामिनीचा फोन बंद होतो तेवढ्यात अनिका अगदी हळूहळू आलेली असते. काय गय अनिका, अशी मांजरीच्या पावलाने का आली एवढी हळू? पटकन तिचे पाय बघते. मांजरीचे पाय? अगं नॉर्मल माझे पाय, मांजरीचे कुठे? तू ग्रॅनी आजी काहीही बोलते, मांजरीचे पाय कुठे? मला मांजरीच्या पावलांनी म्हणजे असं हळूहळू तू का आली असं विचारायचंय बाळा. मला कळून देता आली ना, म्हणून त्याला मांजरीच्या पायाने आली असं म्हणतात बाळा. शांततेत आल्यावर मला कसं कळणार ना. आणि मराठी किती अवघड आहे मला माहितीच आहे ना. बात मला ते मराठी येत नाही राजा. मराठी नाहीये अवघड, सोपं आहे, कळतं ते, खूप सोपं आहे बघ. काहीच मराठी होतं ना, मराठी विषय होता की नाही कंपल्सरी, मग कशी करायची? विसरतीयस का? मराठी सब्जेक्ट मी पास झाली नाही म्हणजे कॉफी करून पास झाली, इकडचं तिकडचं बघून थोडीफार काहीतरी पास झालीये. ए वेडाबाई, कोलांटी नाही म्हणत त्याला, वेलांटी म्हणतात, वेलांटी. कामिनी हसत असते. आणि आता मराठी उकार काना मात्रा याला काय म्हणतात तर अनिका सगळं चुकीचं बोलत असते. तेव्हा कामिनी हसून म्हणते कोलांटी नाही वेलांटी. अगं तेच ते, एवढं काय सांगते ग्रॅनी आजी. बघितलं किती कन्फ्युजन आहे, नाही कळते मला, खरंच नाही कळते. फार डिफिकल्ट आहे ही मराठी. इंग्लिश सगळ्यात सिम्पल आहे, व्हेरी सिम्पल. म्हणते खरं सांगू का अनिका, थोडं थोडं मराठी वाचण्याची सवय करून घे, म्हणजे तुला मराठी सुद्धा जमायला लागेल. आणि सवय असली पाहिजे, मराठी सुद्धा आलंच पाहिजे बेटा. पत्रमित्र असतात ना ती वाचायची, पुस्तकं वाचायची, जी आपोआप प्रॅक्टिस होऊन जाणार, तुला सगळं काही सोपं जाणार बघ. ची काही गरज नाही या, मला नाही शिकायचं मराठी बिराठी. अशी एक कागद सापडला, सगळं मराठीत, सगळं माझ्या डोक्यावरनं गेलं. एकच वर्ड होता तो सुद्धा वाचताय ना. काय होतं बघ, ग होतं ग. गला एक स्टिक होती. हा म्हणते स्टिक म्हणजे काना म्हणायचं, स्टिक नाही म्हणायचं ग. पुन्हा ऐकून घेतीस का लगेच मध्येच बोलायचंय तुला? मी सांगू की नको? सांग बाई सांग. गला एक स्टिक, त्याच्यावरती परत 2 स्टिक, म्हणजे काय झालं ते? म्हणते म्हणजे मात्रा. आणि एक स्टिक आणि कॅप. कामिनी म्हणते बर बर बर. कामिनी हसत असते. अगं तुला माहितीये का अनिका त्याचा अर्थ काय, किंवा तो शब्द काय होता? गौरी शब्द होता तो. मग कामिनीचे लक्षात येतं गौरी शब्द. मी 2-3 वेळा म्हणते अगं सोपं होतं ते, गौरी गौरी. अनिका म्हणते हो गौरीच नाव होतं त्याच्यावर. मात्र कामिनी जे हसत असते ते हसू उडालेलं असतं आणि लक्षात यायला लागतं गौरी म्हणजे गौरीची चिठ्ठी वगैरे तर नव्हती. मुलीच्या बॅग मधून पडली होती, कदाचित तीच चिठ्ठी असेल गौरी नावाची. आता सगळे काही गणित जुळायला लागलेली असतात आणि आता कामिनीच्या कुठे काही लक्षात येतं. कमळीला तिने पाय आडवा घालून पाडलं होतं ते सुद्धा आता कामिनीला आठवत असतं. आणि कमळी जेव्हा खाली पडली तेव्हा तिच्या बॅगेतनं चिठ्ठी पडली. 100% ती गौरीची चिठ्ठी असणार आहे. आता मात्र सगळं काही लक्षात आलेलं असतं या कामिनीच्या. त्यानेची एवढी कसली सिरियस झालीये, काय झालंय तुला? कागदावर काय लिहिलं होतं? गौरी. कागद कुठे तो? मी चोळामोळा केला आणि खिडकीतनं बाहेर टाकून दिला, कारण माझ्या कामाचंच नव्हतं, मला वाचायलाच येत नव्हतं. मी म्हणते कागद बाहेर फेकला, तुला काही कळतं का? अगं तो काही कामाचंच नव्हता ग्रॅनी आजी, दे बरं सोडून. टाकलाय सांग पटकन चल. फालतू होता तो, फेकून दिला मी. फालतू कागद कशाला जपून ठेवायचा? कामिनी आता चिडलेली असते. असू दे ना फालतू, कुठे फेकलाय तेवढं सांग फक्त. अनिका आणि दाखव कुठे टाकलाय. आता अनिकाला ओढत ओढत कामिनी घेऊन चाललेली असते आणि तू कागद कुठे टाकला मला तू परफेक्ट सांग. ओढत ओढत नेलेलं असतं आणि कुठे कागद ते दाखवच. पूर्ण आजी इकडे फोनवर डॉक्टरांशी बोलत असतात. हे कसं काय चाललंय डॉक्टर, मला कारण कळायला हवं या, नेमकी आता काय होतंय. अचानक असं वागतोय ना, कळतच नाहीये कारण. खूप प्रयत्न केला पण राजनच्या वागण्याचं कारण कळत नाहीये डॉक्टर, काहीतरी मार्ग सुचवा. पूर्ण आजी खूप तळतळ करत असतात. राजनची काळजी वाटत असते. आता डॉक्टरांशी काहीतरी कन्सल्ट वगैरे करतात. काही पर्याय निघाला तर निघाला, किंवा राजनची दारू वगैरे जर बंद झाली तर चांगलीच गोष्ट आहे. यासाठी अन्नपूर्णा आजी प्रयत्न करत असतात.
ते फोनवर डॉक्टरांशी बोलत असतात. तेवढ्यात काय कमळी येते आणि अन्नपूर्णा आजीच्या मागे उभी राहते, त्यांचा फोन चालू आहे म्हणून. कमळीसोबत निंगी सुद्धा असते आणि अन्नपूर्णा आजीची ती तगदग बघत असतात. राजन दारू पितो म्हणून अन्नपूर्णा आजीला इतका त्रास होत असतो. हा डॉक्टर नाही दुसरा डॉक्टर, कुठेतरी जाऊन राजनला फरक पडला पाहिजे. डॉक्टर म्हणतात संध्याकाळी तुम्हाला सांगतो फोन लावून, मग काय करायचं तुम्ही बघा. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, त्यांची मनस्थिती खूप खूप नाजूक आहे. ते काही समजून घ्यायला किंवा ऐकण्याच्या स्थितीत नाहीच आहे. फार हळवे झालेत ते. कसला तरी त्यांच्या मनावर जब्बर असा आघात झालाय, त्यामुळे ते फार हळवे झालेत. आता काळजी घ्यायला लागणार आहे. अन्नपूर्णा आजी म्हणते हो डॉक्टर, मी काळजी घेईल आणि थँक्यू. अन्नपूर्णा आजी म्हणतात राजनच्या मनात काय आहे मला कळतच नाहीये ना, मग त्याच्या मनात काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतेय मी. कुणाला काही सांगत नाहीये, बोलत नाहीये, सारखा रडतो किंवा दारू पितो. तो जो कुणाला काही सांगायला तयार नाहीये, त्याला नेमकी काय होतंय हे आपल्याला कसं कळणार. त्यासाठी कमळी म्हणून प्रयत्न चाललाय माझा. कुठून तरी त्याच्या मनात काय चाललंय हे बाहेर यायला हवं, कोणाला तरी त्याने सांगायला हवंय. यासाठी सगळी धडपड करतेय मी. दिवसेंदिवस दारू पिणं किती वाढलंय तू तर बघितलंय ना कमळी. या सगळ्यातनं त्याला बाहेर काढायचंय मला. पूर्ण आजी म्हणतात नेमकी काय होतंय काय नाही काही कळत नाहीये, पण त्याची ही अवस्था मला सहन होत नाहीये. अन्नपूर्णा आजी रडायला लागलेले असतात आणि बिचारे आता खाली बसतात. कमळीला आणि निंगीला सुद्धा अन्नपूर्णा आजीची ही अवस्था भगवत नसते, कारण राजनसाठी तिळतिळ जीव तुटत असतो आणि फार घालमेल होत असते की राजनचं नेमकी चाललंय तरी काय. डिस्टर्ब आहे ग तो, त्याला अजून काही त्रास व्हायला नको, मनावर काही परिणाम व्हायला नको, म्हणून डॉक्टर बरोबर मी बोलत होते काहीतरी पर्याय बघा. कमळी तू विचारणार होती ना राजनला नेमकी त्याला काय झालंय, तो का असा वागतोय, त्याने काही सांगितलंय का, बोललाय का तुझ्याशी तो काही. कमळी आता मन घट्ट करते आणि अन्नपूर्णा आजीला म्हणते मी विचारलं पण त्यांनी काही सांगितलंच नाही, त्यांनी उत्तरच दिलं नाही, माझ्या बोलण्याकडे त्यांनी लक्षच दिलं नाही अजिबात. काय एवढं साठवून ठेवलंय त्याने आणि एवढा त्याला त्रास होतोय आणि सगळं काही एकटाच सहन करतोय ना. अन्नपूर्णा आजी परत रडायला लागलेले असतात. बरोबर त्याची अशी घालमेल होणं, तुला कित्येक वर्ष शोधण्यासाठी जीवाची अगदी घालमेल, जीवाचं रान केलं, तेव्हा कुठे जाऊन त्याला सापडली असतो. तू आणि गौरी जीव की प्राण आहात राजनचे. तू सुद्धा मला भेटावी म्हणून किती पूजा अर्चा करायची, किती किती काय काय करायची मी, फक्त माझी मोठी नात आणि मोठी सून मिळावी म्हणून. देवी आईने तर आता मला माझी मोठी नात दिली, फक्त माझी मोठी सून द्यावी एवढीच इच्छा आहे. पूर्ण आजी म्हणतात शेवटी तू मला भेटलीस आणि जणू काही सगळं स्वप्न पूर्ण झालं असं वाटायला लागलं. अन्नपूर्णा आजी रडत असतात आणि सगळ्या मनातल्या इच्छा कमळीला बोलून दाखवत असतात. कमळीला अन्नपूर्णा आजीची ती अवस्था बघवत नसते, तिला फार वाईट वाटत असतं. भेटली ना बाळा, जगण्याचं कारण मिळालं, तू सुद्धा आमच्या आयुष्यात आली आणि सगळं किती छान सांभाळलं, खूप छान वाटतंय बघ. आता सुद्धा कमळी तुला माहितीये का, तू आहेस ना माझ्यासमोर म्हणून सगळं दुःख सहन करतेय, नाही तर एकटी मी कोलमडून पडेल. मी हे सहनच करू शकत नाही आणि त्यात राजांची ही अवस्था तर मला सहन होणारच नाहीये. अन्नपूर्णा आजी रडत असतात आणि कमळीला हे सांगत असतात. कमळीला सुद्धा खूप वाईट वाटतं अन्नपूर्णा आजीची ती अवस्था बघून. तू आहेस म्हणून हिंमत धरते, धीरानं तोंड देतेय परिस्थितीला, राजनला काहीतरी दवाखाना करण्याचा प्रयत्न करतेय. मला काहीही सुचलं नसतं, अगदी एकटी पडली असते बघ कमळी मी. परत रडायला लागलेले असतात. तू नाही ना तर मी खचून जाईन ना कमळी, खरंच मला काही सुचणार नाही. तू परत राजांशी बोल आणि त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न कर. नेमकी काय त्याच्या मनामध्ये साठलंय ना आपल्याला कळायलाच हवंय. मी म्हणते हो मी नक्की प्रयत्न करील बाबाला बोलतं करण्याचा किंवा नेमकी बाबाच्या मनात काय चाललंय हे जाणून घेण्याचा. इकडे आता कामिनी अगदी पळतच आलेली असते. ती चिठ्ठी हिने कुठे टाकली आणि कुठे पडली नाही. इकडे तिकडे शोधत असते. ते कामिनीला कुठेच काही दिसत नाही. तोपर्यंत सगळं अंगण वगैरे साफ केलेलं असतं आणि कचरा एका जागेत डस्टबिन मध्ये टाकलेला असतो. मी का म्हणते काय एवढं त्या चिठ्ठीत बसलंय ग, नसतं सांगितलं तर नसतं कळालं, कशाला एवढी मागं लागली तू. सांगते याच खिडकीतनं बाहेर टाकला होता म्हणजे इथेच पडायला हवा होता, आता इथे नाहीये म्हणजे गेला तो. कशाला एवढा विचार करतेय ग्रॅनी तू, कळतच नाही एवढी का वैतागतीये. एवढ्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय महत्वाचं. तिने आता चिडलेली असते आणि अनिकाला म्हणते शब्दांमध्ये गुंतवून ठेवू नकोस, शोध जरा, मदत कर, कुठे काय सापडतं का बघ, बडबड कशाला करतीये ग, शोध की जरा. कामिनीने अनिकाला कामाला लावलेलं असतं आणि चिठ्ठी आता तू शोधून द्यायची मला. आता अनिका सुद्धा कामिनी सोबत शोधत असते. आकाशात गेलं असेल का, आता तिच्याच मनाला ती म्हणते काय कामिनी तू आकाशात कसं उडून जाणार. परत माघारी फिरून येते तर अनिका उभीच असते. इथंच उभी का बाहुली सारखी. शोध म्हटलं ना जरा, शोध शोध. अगं ग्रॅनी शोध, अजिबात काही बोलायचं नाहीये. अनिका ती झाडात इकडे सगळीकडे शोधत असते, पण ती चिठ्ठी काय कुठे दिसत नसते. कुठे गेली असेल, आता टाकली अनिकाने, एवढ्यातल्या एवढ्यात ती कुठे जाणार आहे. मी आता त्या अनिकाला धक्के बुक्के मारायला लागलेली असते. शोधायला लावलंय तर तोंड बघतीयस, मूर्खच काय ग अनिका, शोध शोध ती पटकन. ते अरे यार ही ग्रॅनी का त्रास देतीये मला, नंबरची कटकटी ही. का आता काम करायचं नसतं, तिला कंटाळा आलेला असतो, ते शोधायचंच नसतं तिला. ग्रॅनी आजी बघ की तिथे मेड दिसताय, त्यांना नक्की माहिती असणार त्या चिठ्ठीचं काय झालं काय नाही. त्या मेडला विचार, तिने इतक्या तिथे सगळं साफ केलेलं दिसतंय ना, मग त्या मेडलाच नक्की माहिती असणार ती चिठ्ठी दिसली का किंवा तिने कुठे टाकली. जा बरं जाऊन विचार. का आणि रागिनी
कामिनी आता आलेले असतात त्या दोघांकडे, ते झाडाला पाणी वगैरे देत असतात. म्हणते यांना काय माहित असणार आहे, यांना कशाला आली टाइमपास करायला विचारायला. आणि का मी म्हणते ऐक ग, या खिडकीतनं बाहेर काही चिठ्ठी वगैरे सापडली का खिडकीच्या लगेच बाहेर. म्हणते कुठे आहे ग मग. ती म्हणते हो मगाशी सापडला होता. मग आता कुठे ते विचारतीये मी. कचरा कुंडी टाकून दिलाय मी. कामिनी जोरात ओरडते, कचऱ्यात? काय मूर्ख आहेस काय का तू. मला काय माहिती तो कशाचा होता, मला सापडला मी कचऱ्यात टाकून दिला. म्हणते एवढासा बोळा डायरेक्ट कचरा कुंडीत टाकायचा. काय खरं तुझं डोकं. त्या मेडला सुद्धा कळत नसतं या कामिनीचं चाललंय तरी काय. कचरा कचरा कुंडीत नाही मग काय घरात नेऊन ठेवायचा का. म्हणते कुठे शोधू मी आता, मलाच टेन्शन आलंय. ते काही महत्वाचं होतं का मॅडम त्याच्यात. खूप महत्वाचं होतं आणि माझ्यासाठी तर खूपच महत्वाचं होतं. डिस्क्रिप्शन असं म्हणतात, राहील का लक्षात. कामिनी म्हणते तो सगळा कचरा कुठे नेऊन टाकला एवढं तर सांगशील का. म्हणते ते काय सरळ कचरा कुंडीत टाकलाय, दुसऱ्या कुठे टाकणार. मग आता इथेच आहे कचरा कुंडी, नाही तर जायला लागलं असं डेपोला. इकडे आता निंगी आणि कमळी अन्नपूर्णा आजी जे बोलल्या त्या सगळ्यावर विचार करत असतात. आता मात्र हे सगळं सहन होत नाही. या निंगे सगळं डोक्यावरनं चाललंय. म्हणते काही बोललं तरी बोंब उठणारे, मूग गिळून गप्प बसण्याशिवाय पर्याय नाहीये. खरं तर सांगितलं तर सगळंच अवघड होऊन बसणार. निंगी आणि कमळी बोलत असतात तेवढ्यात काय फोन वाजतो. तिने फोन लावलेला असतो आणि बरोबर कमळी उचलते. कमळी म्हणते हॅलो. ऋषी म्हणतो अगं ऋषी बोलतोय मी. बोला ना सर. ऋषी म्हणतो कशी आहेस कमळी तू. आणि राजन काका कसे आहेत, ओके आहेत का आता. कमळी म्हणते हो ठीक आहेत. अन्नपूर्णा आजी बऱ्या आहेत काय ग. त्या पण बऱ्या आहेत. खूप टेन्शन घेतलंय, आत्ताच त्यांच्या रूम मधून बाहेर येते, त्याच्यामुळे मला पण टेन्शन आलंय, खूप टेन्शन मध्ये. ऋषी म्हणतो आजी आजोबा राजन काका या सगळ्यांना फक्त आणि फक्त तुझा आधार आहे कमळी. तू आधार द्यायचाय त्यांना, सावरायचंय तू, कळतंय का तुला. हे सगळं जे चाललंय ना ते लवकरात लवकर संपेल, परत चांगल्यासारखं सगळं सुरळीत होईल. थोडा वेळ लागणार कमळी, पण सगळं छान होणार आहे बघ. म्हणतो तुला काहीही लागू दे, कशा प्रकारची मदत लागू दे, लगेच मला फोन लाव, मी एनी टाइम लगेच येईल तुझ्याकडे. म्हणते हो सर, काही लागलं तर मी नक्की तुम्हाला सांगते. आता ऋषी फोनवर बोलत असतो. तिथून आता नयनतारा आणि रोहित चाललेलं असतो. ऋषीकडे बघतात तर ऋषी फोनवर बोलतोय. त्यांच्याकडे फारसं लक्ष देत नाही आणि परत फोनवर बोलायला लागतो. ते मात्र ऋषीकडे बघून दोघेही थांबलेले असतात. पैशाचं नको टेन्शन घेऊ बाई, आठवडाभराचाच प्रश्न आहे, सगळं शिकवील, रिलॅक्स. ते आता हॉलमध्ये बसलेला असतो. नयनतारा आणि रोहनला बघते. रोहितला बघून लगेच ऋषी आता वर चाललेला असतो. नयनतारा बघतच राहिलेली असते की ऋषी बोलत सुद्धा नाही किंवा त्यांच्याकडे बघत सुद्धा नाही. आता मात्र लगेच नयनतारा रोहितकडे बघते आणि रोहित म्हणतो आई हे काय चाललंय बघतीये का तू, कळतंय का तुला. ऋषीला वेळेत थांबव, नाही तर सगळंच अवघड होऊन बसायचंय. जर ऋषीला लवकर आवर नाही घातला तर सगळं अवघड होणार, मग तुझ्या हातात काही राहणार नाहीये. सारखी कमळी कमळी कमळी, कमळीशिवाय दुसरं त्याला काही दिसतच नाही का. रोहित म्हणतो हे बघ आई, मी चाळीतल्या मुलीवर प्रेम केलं आणि त्याचा पश्चाताप मला आत्तापर्यंत होतोय, आत्ता सुद्धा पश्चाताप होतोय की मी कोणत्या मुलीवर प्रेम केलं. पण ऋषी गावछाप अत्यंत गावढळ मुलीवर प्रेम करायला चाललाय, त्याला थांबव वेळेत, नाही तर सगळं अवघड होऊन बसणारा, मग तुझ्या हातात काहीच गोष्टी राहणार नाहीये. नयनताराला आता हे जे बोलतोय रोहित ते पटत असतं. तारा म्हणते हे बघ, तेव्हाही मला राधिका एक्सेप्ट नव्हती, आता सुद्धा काही एक्सेप्ट नाहीये. पण कसं आहे ना रोहित, दुसऱ्याच्या प्रॉब्लेम मध्ये लक्ष देण्यापेक्षा तुझ्याकडे काय प्रॉब्लेम आहे ते बघ की. राधिकाच्या घरचे इतक्या मोठ्या प्रॉब्लेम मध्ये, इतके मोठ्या अडचणी सापडले, ते तू त्यांच्याकडे जाऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी किंवा निदान आधार तरी देण्यासाठी एकदा तरी गेलाय काय रे. आणि विचार केलाय का त्या राधिकाचा किंवा राधिकाच्या घरच्यांना तू मदत करत नाहीये ना रोहित. हे मला पटलेलं नाहीये, अजिबात आवडलेलं नाहीये. तुझी गरज आहे आणि तू मदत करायला हवी आहे. रोहित म्हणतो आई हे बघ, आता विषय माझा नाहीये, तुझ्या लाडक्या लेका ऋषीचा आहे. त्या लेखाचं बघ, माझं नंतर बघूया आपण. डोंट वरी रोहित, ऋषीला माहितीये त्याच्या आईचा चॉईस काय, त्यामुळे ऋषी असं काही करणार नाही, मला खात्री आहे. तो फक्त एक स्टुडंट म्हणून तिच्याकडे बघतोय बस, बाकी काहीच नाही. त्याकडे दुर्लक्ष केलं ते मान्य करते मी, पण ऋषीवर तर नजर पहिल्यापासून आहे. ऋषी कोणतीही चूक करणार नाही, खात्री आहे मला. ते काय असेल ते बघून घेईन मी, पण तू आता प्रोजेक्टवर लक्ष दे. नवीन प्रोजेक्टवर लक्ष द्यायचं महत्वाचं आहे, कारण नवीन प्रोजेक्टवर काम करतोय म्हटल्यावर त्याच्याकडे सगळा फोकस असणं गरजेचं आहे. रोहित तू त्याच्याकडेच लक्ष दे. म्हणतो हो, मी का लक्ष देऊ, तू बघशील नाही का सगळं. तुझा लाडका मुलगा आहे म्हटल्यावर तुझ्या पद्धतीने हँडल करणार सगळं. तू सुद्धा गौरी राजांच्या घराच्या बाहेर उभी असते आणि आतमध्ये कसं जायचं हा विचार करत असते. आता गौरी बाहेर उभा राहून राजांची वाट बघत असते. तेवढ्यात काय तिकडून एक गाडी आलेली असते आणि जोरात गाडी असं हॉर्न वाजवते. गौरीचं लक्षच नसतं, गौरी समोर बघत असते आणि गौरीच्या मागे गाडी असते. ती गाडी असते रागिणीची. हॉर्न वाजतोय, ती बाई बडबड करते म्हणून मागे वळून बघते तर काय, ती असते रागिणी. इतकी घाबरते ही, तोंडावर पटकन पदर घेते आणि ए बाई तू कोण आहेस म्हणून आता तिच्या मागे रागिणी लागलेली असते आणि गौरी आता स्वतःला वाचवत असते. वॉचमन सुद्धा असतो. ही बाहेर येते राग गाडीच्या खाली उतरून. ती काय करतेस, चोरी वगैरे करायला आलीस का आमच्या घरी. गौरी आता
वॉचमनच्या आणि रागिणीच्या तावडीतून पळून गेलेली असते आणि रागिणीला काही तिचं तोंड दिसू देत नाही. रागिणी तिच्या मागे जाते पण तोपर्यंत गौरी पळालेली असते. अरे कोण होती ती? माहित नाही मॅडम. काय रे मूर्खा, पगार घेतो ना, फुकटचं गिळतो ना, मग लक्ष द्यायला येत नाही का? काम करायला येत नाही, फक्त फुकटचं गिळायला येतो का इथे? रागिणी त्या वॉचमनला इतकी बोलते पण वॉचमन सॉरी असं म्हणतो. झालं, सॉरी म्हटलं की विषय मिटला, हो की नाही? रागिणी आता वॉचमनला म्हणते असंच चालू राहिलं तर कामावरून काढून टाके ना, लवकर तुझी हक्कलपट्टी करेल. नीट डोळे उघडे ठेवून काम करायचं, कळतंय का? ती म्हणते युजलेस, चल इथून. इकडे आता कामिनी ही कचरा कुंड्या उचकायला लागलेली असते. सगळ्या डस्टबिन तिच्या समोर मांडलेले असतात आणि सगळ्या डस्टबिन हाताने बघत असते नेमकी गौरी नावाची चिठ्ठी कुठे. तिच्या मागे अनिका उभी असते पण अनिका खूप लांब असते. कामिनी आता चिडचिड करत असते आणि ती चिठ्ठी शोधण्याचा प्रयत्न करते. अनिका म्हणते शी किती घाण आहे आणि खुशाल बघतीये तू ग्रॅनी. ग्रॅनी आजी काय करतेस तू? का कचऱ्यात हात घातलाय? स्टॉप इट. त्यात काय एवढंय? अगं दे ना सोडून. अनिका ओढत असते. कामिनी काय ऐकायला तयार नसते. कामिनी म्हणते कमी बोल आणि काम जास्त कर. काय लावली ग बडबड बडबड? शोध. काय शोधणार नाही? तू काय आतमध्ये जाऊन शोधणार आहे का? कामिनी म्हणते हो, सगळ्या डस्टबिन बघणार आहेत मी. कामिनी म्हणते हा डब्बा आहे ना आडवा पाडू, म्हणजे आतमध्ये आपल्याला हात घालून अगदी सोपं पडेल काढायला. तू प्रयत्न तर कर ग. अनिका म्हणते मी काही करणार नाहीये. कामिनीचा मास आता खाली आलेला असतो. अनिकाला म्हणते वर कर. अनिका डायरेक्ट डोळ्याला लावते. आंधळे करतीस का काय मला? कितीही काही वाटू दे, काम तर करायला लागणार आहे आणि तू सुद्धा करणार आहे अनिका. कामिनी जबरदस्तीने अनिकाला कामाला लावते. अनिका कशालाच हात लावत नाही, अगदी उभी राहिलेली असते. कमळी आणि निंगे रूम मध्ये आलेले असतात आणि कमळी आता रडायला लागलेली असते. निंगे आजीला किती टेन्शन आहे आणि त्यात त्या काय म्हटल्या, मी आहे म्हणून त्या आहे, मी जर नाही तर त्या उभाच राहू शकत नाहीये. आता सगळंच अवघड होऊन बसलंय ग निंगे. म्हणते मी कसला आधार देते आणि मी काय आधार देणार आहे? माझ्यावर प्रेम करता, मला एवढा जीव लावता आणि मी त्यांना एवढी मोठी फसवणूक करते त्यांची. हे योग्य आहे का ग निंगे? आज जर मी सगळं खरं सांगून टाकलं असतं तर आजींचं काय झालं असतं? कोलमडून पडल्या असत्या, एकट्या राहिल्या असत्या त्या, त्यांना आधारच राहिला नसता. बरं झालं निंगे आपण काहीच सांगितलं नाही. सगळं सहन करायची ताकद आहे का त्यांच्यात? निंगे म्हणते तू अजिबात वाईट वाटून घेऊ नको. जे काय झालंय ना ते चांगलंच झालंय, स्वतःला दोष देऊ नको तू. त्यांना खरं काय ते कळालं आणि त्या आजारी पडल्या, पहिल्यासारखी त्यांची अवस्था झाली तर काय करणार आहे कमळे? आजीचा आजारी पडल्या तर मग सगळं संपलंच. राजन काकाची ती अवस्था, आजोबा तसे आणि आजीचं बेडवर पडल्या तर काहीच आपल्या हातात राहणार नाही. कामिनी रागिनी एका मिनिटात आपल्याला घरातून बाहेर काढून देतील, कारण त्यांना तेच हवंय, सगळी काही सत्ता त्यांच्याकडे. त्यामुळे कमळी आपण इथे राहायचंय आणि कोणाच्याही हातात काही जाऊ द्यायचं नाहीये. लक्षात येते का कमळी? सध्या शांत राहणं आणि जे चाललंय तेवढं बघणं आपल्याकडे, आपण तेवढंच करूया. मी म्हणते तूच या घरातून बाहेर गेली तर राजन काका, आजी आजोबा यांचं काय होईल जरा विचार कर. कामिनी आणि रागिनी मारून टाकतील सगळ्यांना. त्यामुळे कमळे काही झालं तरी हे घर सोडायचं नाहीये, खंबीरपणे तिघांना सुद्धा सांभाळायचंय. आता निंगी जे म्हणते ते कमळीला पटलेलं असतं आणि कमळी आता शांतपणे विचार करते. आता काहीच सांगणार नसते, फक्त राजनला, अन्नपूर्णा आजीला आधार देण्यासाठी कमळी तिथेच राहणार असते. बघू आता कमळी कशा प्रकारे आधार देणार आणि सगळ्या संकटावर कशी मात करणार. हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.